आज आपण कोणताही स्टडी घेणार नाहीये. तर ना आपल्याकडे नोटबुक आहे, ना पेन आहे, ना पेन्सिल आहे. तर आपण कोणताही स्टडी न घेता फक्त आपण आज जिगसॉ पझल खेळणार आहोत. तर काय आहेत हे जिगसॉ पझल? तर हे एक एज्युकेशनल गेम आहेत, म्हणजे एज्युकेशनल पझल आहेत. तर ते कसे सॉल्व्ह करायचे आहेत, तर अशा प्रकारचे आपणाला वेगवेगळे पीसेस मिळतात. ते पीसेस आपण एकत्र अटॅच करून अशा प्रकारचे चित्र बनवायचे असते. तर आज मी न करता माझी मुलगी आणि तिची फ्रेंड, तर या दोघी आज जिगसॉ पझल खेळणार आहेत. तर बघूया कोण किती मिनिटामध्ये हे पझल पूर्ण करतात. 3, 2, 1. तर अशा प्रकारे आता जिगसॉ पझल करणं चालू आहे दोघींचंही. तर मी अशा प्रकारचे वेगवेगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणत असते. तर नक्की व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर इथे बघू शकता, इथे कशा प्रकारे पीसेस लावायचं चालू आहे. इथे बघा हा एक भाग कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे तिने एक कॅट बनवलेला आहे. आता इकडे पीसेस लावणं चालू आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी किती कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तर अशा गेममुळे मुलांचे कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मुलांच्या मनाची एकाग्रता वाढते, म्हणजे फोकस होतो, कॉन्सन्ट्रेशन होतं. तसेच मुलांचा मेंदू, मुलांचा ब्रेन हा दोन्ही साइडचा मेंदू ॲक्टिव्ह होतो आणि दोन्ही साइडचे ब्रेन काम करतात. इथे बघा फक्त हाताने उचलून चालत नाही, तर त्यांना डोळ्याचीही, म्हणजे आय हँड कोऑर्डिनेशन याला बोलतात. म्हणजे हाताचा आणि डोळ्यांचा समन्वय साधला जातो. फोकस केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. दोन्ही मेंदू यामुळे तल्लख होतात आणि याचा उपयोग आपल्याला स्टडीमध्ये करता येतो. तर यासाठीच मी बोलत असते, की तुम्ही पझल घ्या, ॲक्टिव्हिटी करा, वर्कशीट करा. मुलांच्या हातात फक्त पेन आणि पेन्सिल किंवा नोटबुक फक्त हेच देऊ नका. तर अशा प्रकारचे पझल, अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी खूप साऱ्या आहेत. त्या तुम्ही द्या मुलांना, त्यांच्यासोबत खेळा. अशा प्रकारच्या पझलमध्ये त्यांचं मन एकाग्र झालं ना, तर त्याचा उपयोग नक्कीच स्टडीमध्ये होतो आणि हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर बघा इथे कशा प्रकारचं चालू आहे. इथे आपण बघू शकता 2 मिनिट 22 सेकंद झालेले आहेत. तर आता मुलींचं चालू आहे करणं. हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटींचा उपक्रम हे काही स्कूल पण घेत असतात. कारण माझी मुलगी जेव्हा सीनियर के-जीमध्ये होती, तेव्हा तिला अशा प्रकारचे जे ॲक्टिव्हिटी आहे, जे गेम आहेत, तेव्हा तिला तिच्या स्कूलतर्फे दुसऱ्या स्कूलमध्ये पाठवलेलं होतं. त्याच्यामुळे मला माहिती आहे, की अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीचेही उपक्रम स्कूलमध्ये होत असतात. ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये होत असतात. तर बघा हे अशा प्रकारचं नेहाचं झालेलं आहे. तर आता इथे बघा खूप कॉन्सन्ट्रेशन लागत आहे. जेवढं आपल्याला दिसतं हे एवढं ईझी नसतं. पण एकदा प्रॅक्टिस झाली, आपलं आय हँड कोऑर्डिनेशनचा समन्वय साधला तर प्रॉब्लेम येत नाही. आता इथे बघा कसं पटकन करणं चालू आहे. एकदा त्याच्यातली ट्रिक समजत गेली ना आणि मन एकाग्र असलं ना, तर पटकन मुलं करतात. पण त्यासाठी मन एकाग्रही हवं आहे. आता हे माझ्या मुलीला ती 5 ते 6 वर्षाची असेल तेव्हा घेतलेलं असेल. तर या पझलला आता 4-5 वर्ष होऊन गेलेत. आता तुम्ही बघू शकता आणि इकडे आपला स्टॉपवॉच चालूच आहे. तर बघूया मुलींना किती किती मिनिटे लागतात हे पझल बनवण्यासाठी. आता हे पझलचे पीसेस आहेत ना, तुकडे-तुकडे इथे 35 आहेत, म्हणजे 35 आहेत.
तर कितीही पीसेस वाले मिळतात, म्हणजे 6 पीसेस, 9 पीसेस, 12 पीसेस, म्हणजे जसं आपल्या मुलांचं वय आहे. 2 वर्षापासूनच्या मुलांच्यासाठी भरपूर पझल आहेत. 2+ 3+ मुलांच्यासाठी भरपूर पझल आहेत. तसे पझल आपल्या मुलांच्या वयानुसार ते पझल तुम्ही घ्या आणि मुलांच्याकडून किंवा मुलं आणि तुम्ही सॉल्व्ह करत जावा. तर आता इथे बघू शकता, तर इथे नेहाचं मॅक्सिमम पूर्ण झालेलं आहे. ओके, व्हेरी गुड. तर आता इथे बघू शकता तुम्ही 4 मिनिटे 57 सेकंद. तर यामध्ये तिचं पूर्ण झालेलं आहे. 4 मिनिटे 57 सेकंदमध्ये तिचं पूर्ण पझल सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता इथे बघू आता तिच्या फ्रेंडला किती वेळ लागत आहे. तर तुम्ही बघू शकता तीही खूप प्रयत्न करत आहे आणि खूप मनापासून तीही करत आहे. हे बघा 4 इन ॲनिमल वर्ड जिग्सॉ पझल. म्हणजे हे अशा प्रकारचे नेहाचं कंप्लीट झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचे पीसेस हे 35 पीसेस आहेत. 4 इन ॲनिमल वर्ड जिग्सॉ पझल. तर ह्याच्यामध्ये 4 पझल होतात. तर मी पुढे तुम्हाला दाखवेनच 4 पझल कोणते कोणते आहेत ते. तर इथे बघा 5 मिनिट 54 सेकंद झालेलं आहे. हे एक पझल आहे. दोघींनी ऑलरेडी एक एक पझल सॉल्व्ह केलेलं होतं. हे बघा सी ॲनिमलचं आहे. हे एक आहे. हे ॲनिमलचंच आहे. ओके. तर अशा प्रकारे 90% म्हणजे 90% हे जिग्सॉ पझल सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता फक्त 10% राहिलेलं आहे. 95% झालं आहे असं म्हटलं तरीही चालेल. तर बघा, तर अशा प्रकारचे पझल तुम्हीही घ्या. मुलांना याच्याकडून वेगळं काहीतरी शिकायला भेटेल, वेगळं काहीतरी करायला भेटेल. मुलं खूप एन्जॉय करतील. तुम्ही फक्त त्यांना घेऊन द्या आणि त्यांच्यासोबत थोडं एक राउंड खेळा. त्यांनाही समजेल हे कसं करायचं असतं. तर बघा, आता हे तुमच्या फ्रेंडचं पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने तिनेही केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. तर दोघींनीही खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तर 7 मिनिट 12 सेकंदमध्ये तिने हे पूर्ण केलेलं आहे. तर मुलींनी खूप मेहनतीने हे पूर्ण केलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे असे असतात जिग्सॉ पझल. तर कसे वाटले तुम्हाला हे जिग्सॉ पझल? तर अशा प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे अशाच प्रकारचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतरच किंवा बेल आयकॉन प्रेस केल्यानंतरच ते बघायला भेटतील. तर मी तुम्हाला आता इथे एक ट्रिक सांगते. आता या बॉक्समध्ये 4 पझल आहेत. ओके. तर आता हे ओळखायचे कसे एकमेकात जर मिक्स झाले बॉक्समध्ये तर ओळखायचे कसे? तर त्याच्या पाठीमागे हे बघा पाठीमागे एका पझलचा ब्लू कलर असतो, एकाचा ऑरेंज असेल, एकाचा ब्लू असेल म्हणजे वेगवेगळ्या हे बघा ग्रीन आहे. तर दुसऱ्याचा वेगळा आहे, थोडा ऑरेंज टाइपमध्ये आहे, येलो टाइपमध्ये. तर अशा प्रकारचे त्यांची बॅक साइड बघायची आणि बॅक साइड बघितल्यानंतर मग त्या कलरचे वेगवेगळे करायचे आणि मग तुम्ही खेळू शकता. असे पीसेस वेगळे करायचे आणि मग तुम्ही खेळू शकता. तर ही एक मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला जिग्सॉ पझलचा फायनल लूक? तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक घेऊन, नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.